खव्यांच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी वजडी मसाला। वजडी आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यायचे। अर्धा कट करून घेतलेलं लिंबूचा रस यामध्ये मिक्स करून घेऊया। इथे यामध्ये लिंबूचा रस ॲड केलेला आहे। हे एकजीव करायचं आणि हे वजडीचं स्मेल पण येणार नाही आणि दिसायला पण स्वच्छ दिसेल। कोल्हापुरी वजडी मसाल्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा कांदा, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर। इथं आपण आता कांदा आणि खोबरं, अद्रक, लसूण आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेला आहे। कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 स्पून तेल घालूया। यामध्ये आपण अद्रक लसूणचं पेस्ट घातलेलं आहे। आता आपण कांदा आणि खोबऱ्याचा मसाला ॲड करणार आहे। यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया। थोडीशी हळद घालायची, थोडंसं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ। मसाला छानपैकी आपण आता एकजीव केलेला आहे। छान असा घमघमीत वास पण येतोय। यामध्ये आता सुहानाचा मटण मसाला ॲड करणार आहोत। मध्ये आता वजडी घालूया। छान असं एकजीव करून घ्यायचंय, जेणेकरून मसाला सगळीकडे लागला पाहिजे। आता आपण एक वाफ घेऊया। आपण एक वाफ घेतलेली आहे। आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम करून घ्यायचे पाणी। आणि परत एकदा त्याला थोडंसं एकजीव करायचं। त्याला झाकून ठेवायचं, एक वाफ घ्यायची परत। अशी आपली झणझणीत कोल्हापुरी वजडी मसाला रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालंय असं। तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।